अक्कलानी यांना बघा, हा मागून रिक्षा टाकतोय पुढे येण्यासाठी. कार तिथे उभी आहे, अजून अर्धा तास लागेल गाईस कार वॉशिंगला. गॅस व्हाईट मध्ये बघा सियारा कशी दिसते. गॅस मला येते आता 10-15 मिनिटात त्यांना ट्रेन येते जळगावला. भाई इथे नाही एवढा टाइम लागून गेला ना. हे बघा गाईस, आता एवढीशी मटकी खातो आणि लगेच निघतोय मी. भाई आलेली गाई, भाई आली गाईस. गेमिंग चॅनलला पण सबस्क्राईब करा, RNX गेमिंगला गाईस. गर्दी बघा, या गर्दीमुळे जाता येणार नाही भाई. हेच ना पूर्ण जागा सांभाळून घेते. गाईस तर फायनली जागा भेटलेली मला ट्रेनमध्ये. मी एसीच्या पोस्टमध्ये बसून गेला भाई. गाईस आणि ना हे बघा, माझी बॅगची चेन तुटून गेली भाई. सो हे गाईस, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. गाईस तर आता दुपारची होत आहे 12:30 आणि मी आता चाललेला आहे टाटा सियाराला वॉशिंग करायला. बिकॉज पप्पा इगतपुरी गेले होते फिरायला त्यांच्या मित्रांसोबत. तर मग थोडीफार पावसाच्या याच्याने गारा वगैरे लागला असेल खालून. मग पप्पा बोलले की एकदम छान वॉश करून आण म्हणून. तर मी आता कालिंका माताकडे चाललेलो आहे. तिथे आहे मस्त वॉशिंग सेंटर. सो मग तिथे जातो, वॉश वगैरे करतो. आणि आज मला नाशिकला जायचं आहे गाईस. माझा एक मित्र येतो मुंबईवरून, तर त्याच्यासोबत मला रील शूट करायचं आहे गाईस. तर चला मी निघालेला आहे जायला. आणि बघा हे शेड बनवताय ना इथे ह्या कारसाठी. आज फायनल तिथे पत्रे लागून जातील वरती. अबे भाई कुठून घुसतोय हा, कुठून घुसतोय? अक्कलानी यांना बघा, हा मागून रिक्षा टाकतोय पुढे येण्यासाठी. एवढी कोणती घाई आहे बाई यांना? अक्कल बघा भाई. हे इथे ना रस्त्याचं काम सुरू आहे, तर फक्त वन वे सुरू आहे. तर एकाच वेळेमध्ये दोघीकडनं गाड्या जात आहे, इकडून आणि तिकडून येत आहे. त्यांच्या काही लोखंडाच्या रिक्षा असताना त्यांना काय फरक पडणार आहे? त्यांच्या ह्याच्यावर स्क्रॅच जरी पडल्यावर, कारवर स्क्रॅच पडल्यावर लगेच आपल्याला कसं होतं ते आपल्याला माहिती आहे. त्यांना किती पण बेंड जरी झालं ना त्यांचं ते लोखंड, तरी त्यांना काही फरक नाही पडत. गाईस तर फायनली कारला घेऊन इथे आलेलो अदिरा कार कस्टमला. तर इथे वॉशिंग करायची आहे. कालिंका माताकडे गेला होता पण आहे ना, तिथे खूप डायरेक्ट जाम होता. लिटरली मला समजत नाही तो कोणतं शॉप आहे म्हणून. तर तिथे काही गेला नाही. कार तिथे उभी आहे, अजून अर्धा तास लागेल गाईस कार वॉशिंगला. तोपर्यंत मी इथे कारसाठी काही सामान बघून घेतो, जशी कार होल्डर जिथे मोबाईल अटॅच वगैरे करतात ते बघून घेतो मी. ब्लॉगिंगसाठी लागतोच ब्लॉगिंगसाठी लागतंच गाईस कारमध्ये कार होल्डर. म्हणजे मोबाईल कसा प्रॉपर फिट करता येतो आणि ब्लॉग शूट करता येतो. सियाराचा आय निघालेला होता ना कारचा, तो बघा आय गायब आहे तिथला. तर म्हटलं हा आय लावू, पण हा खूप मोठा होतोय, त्याचा खूप लहान आहे. सो हा तर काही बसणार नाही. यांच्याकडे होतं म्हटलं ट्राय करू, बट त्यांच्याकडे काही होत नाही आहे. म्हणजे हा खूप मोठा होतोय. गॅस व्हाईटमध्ये बघा सियारा कशी दिसते. असं पेंटिंग टाईप वाटते ते. मी इथून बघतोय ना, असं वाटतंय की पेंटिंग टाईप वाटतंय ते. पेंटिंग केलेली कोणीतरी समोर. मला येऊन इथे 1.5 तास झालेला आहे गाईस. बघा अजूनपर्यंत झालेलं नाही. आता 15-20 मिनटं आधी सियारा लागली इथे वॉशिंगसाठी. गाईस तर फायनली कार वॉश करून वगैरे झालेली आहे. आणि गाईस मला येते आता 10-15 मिनटात त्यांना ट्रेन येते जळगावला. भाई इथे नाही एवढा टाइम लागून गेला ना. निस्ता रिकाम काम आहे बाई हे. एवढा टाइम लावून दिला नाही इथे त्या माणसाने. पण ती एक डिझायर त्याने अशी साफ केली ना, खरंच सांगतो. एवढा टाइम घेतला त्या डिझायरला साफ करायला. एक हळूहळू थोडं करत होता तो. एनिवेज आता मला लवकर जावं लागेल. आता गोदावरी कॉलेजकडे होता. बघा गाईस आता माझं जेवण पण बाकी आहे. मी ना जेवण यार करून घेईल, काहीतरी खाऊन घेईल मी थोडंफार. नाही लगेच निघेल, पप्पांना सोडायला सांगेल. कारण की ट्रेन आता माझी 3:30ला येणार होती. ती आहे ना 3:18 येते इथे जळगावला. म्हणजे 3:25 होतीलच तिला येता. बट मग रिस्क पण नाही घेऊ शकत ना आता. नाही तर नंतर डायरेक्ट 6:30 नाही, नंतर डायरेक्ट 7 वाजता आणि एक 4 वाजता आहे. ती मेमो आहे आणि ती मेमो आहे ना एवढी दिल्लीसारखी जाईल ना, त्यासाठी मग मला याच ट्रेनने जायचं आहे कामयानीने. गाईस फायनली घरी पोचलेलो आहे.
गाईस हे बघा, मी आता चेक केलेलं आहे. भुसावळवरून गाडी निघालेली, अजून 10 मिनटं यायला. मला 10 मिनटात निघावं लागेल, म्हणजे 5 मिनटात निघावं लागेल. तेव्हा जाऊन मी 5 मिनटात पोचेल आणि मग मला ट्रेन भेटेल, नाही तर नाही भेटणार. कोण कोण? अरे मी आहे पिल्लू, मी आहे. अरे कोणीच नाही. कार आहे बघ. हे बघा गाईस, आता एवढीशी मटकी खातो आणि लगेच निघतोय मी. खाऊन झालेले, आता निघतोय मी. पप्पा आता सोडायला, चेरी पण इथं सोडायला. चला गाईस, रेल्वे स्टेशनला पोचलेलं आहे. 3 मिनटात गाडी आहे आणि ना इथे तिकीट काढावं लागेल भाई. 3 मिनटामध्ये गाडी गाईस, समजत नाही काय करू. ते ऑनलाईन काढून घेतलं असतं, बट आता टाईम होऊन जाईल गाईस, खरंच सांगतोय. फायनली भाई तिकीट भेटलेलं आहे गाईस, फायनल तिकीट भेटलेलं आहे. माझ्यासारखा एक मुलगा अजून होता की जो आहे ना तिकीट ATMवरून तिकीट काढत होता, बट ती मशीन चालतच नाही होती गाईस. आणि ना आता ट्रेन मे बी येईलच 2 मिनटात भाई. मला लगेच जायचं आहे गाईस. भाई आलेली भाई आली गाईस. वाचलो गाईस, ती कामयानी नाही होती, ती 1 नंबर प्लॅटफॉर्मवर आहे. कामयानी 2वर येते. कधी काय होतं ना, 2 नंबरशी 1 नंबरवर येते. तर मला वाटलं तीच कामयानी आहे की काय. वाचलो, बट गर्दी किती आहे म्हणून मी सकाळी येणार होता, बट सकाळी जमलं नाही. गर्दीमुळेच मला यार चिडचिड होते यायची. गाईस हा असतो भाऊ होता त्याचं ते तिकीटचं मी तुम्हाला सांगितलं. याच्याकडनं मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घेतलं गाईस. तुम्ही पण जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गेमिंग चॅनलला पण सबस्क्राईब करा, RNX गेमिंगला गाईस. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल मी तुम्हाला. बाई आता गेमिंगवर खूप जास्त फोकस करायचं आहे गाईस. ते कसं घरी बसल्या गेमिंग होऊन जाते बाई. मस्त गेम्स खेळेल आता. फक्त आता या ट्रेनला येऊ द्या. ट्रेन आल्यावर. काय नाव तुझं? हेमंत चव्हाण. 40 गावचा आहे. त्याच्याकडनं सबस्क्राईब करून घेतलं मी चॅनलला. ग्रो करू द्या, सपोर्ट करा. वेलकम गाईस. भारतीय रेल आ गई गाइस, भारतीय रेल आ गई. सामने गाइस ट्रेन तर मोस्टली थोडीशी खाली आहे, एकदम थोडीशी. पण आहे ना ही गर्दी बघा, या गर्दीमुळे जाता येणार नाही बाई. हेच आहे ना पूर्ण जागा सांभाळून घेते. अरे थँक्यू. कुठे चाललंय? पुण्याला जा. आम्ही चालले मुंबई, सॉरी नाशिकला चालले गाईस आम्ही. जास्त फायनली जागा भेटलेली मला ट्रेनमध्ये. मी AC कोचमध्ये बसून गेला बाई, 3rd AC. मला माहिती एवढी भयंकर गर्दी होती ना, तर जायचीच इच्छा नाही होत होती. बरं इथे फिरलं थोडंफार तर जागा भेटून गेली. ते पण थोडं वरती सीट आहे. चलो पाणी बॉटल आहे. हे नळेल पण गरम नाही होणार बाई. ठीक आहे, हे सहन करेल पण गरमी सहन नाही होत गाईस. एक आहे गरमी सहन नाही होत, हे सहन होऊन जाईल माझ्याकडनं. जागा भेटलेली आहे एकदम प्रॉपर. नेटवर्क इश्यू पण आहे यार इथे. टॅबवर बघत होता पण ते नेटवर्कच चाललं गेलं. सो आता बेड वगैरे खातो मी. जेवण तर केलेलं नाही आहे. भैया एक बेड ठीक आहे. आता मी माझा व्हिडिओ पण एडिट करायचा बाकी आहे मला ब्लॉगचा, तो पण एडिट करतो आणि मग तेवढंच नाशिक घेऊन जाईल. नाशिकला जायला काही एवढं वाटत नाही, 3 तास असेच निघून जातात. गाइस फायनली नाशिकला पोचलो बाई. गाइस ट्रेनमधून उतरून फायनली मला बस भेटलेली आहे जायला. मी जातोय पार्ककडे. फायनली बस भेटलेली आहे. बरं ही बस निघतच होती, लगेच मी ड्रायव्हरला विचारलं बाई. फायनली भेटली बस. गाइस फायनली आय एम रीच ऑन माय लोकेशन. फक्त इथून घर आहे ना 2 मिनटावर आहे, गाडीने गेले तर
पायी गेले तर 5-6 मिनटं लागून जातील गाईस. आणि ना हे बघा, माझी बॅगची चेन तुटून गेली बाई. या बॅगमध्ये एवढा सामान भरला की बॅगची चेनच तुटून गेली लिटरली. हे बघा. आणि आता मी एकटा चालतोय, आता पोचून जाईल. पार्थला बोललो म्हटलं ये यार माझी बॅगची चेन तुटली, तो येतोय आता मला घ्यायला. हे गाईस रात्रीचे बघा तर 10 वाजण्यात काय 1 मिनिटात 10 वाजतील. फायनली मी नाशिकला आलेलो आहे बाई. जेवण वगैरे झालं आणि गाईस आता आईस्क्रीम वगैरे खायला जाऊ असं. आणि तुम्हाला माहिती का माझी बॅगची चेन आहे ना तुटली होती, पण आता ती ऑटोमॅटिक जोडली. माहिती दाखवू कसं काय गाईस. जेव्हा माझी बॅगची चेन तुटली होती ना तर मी ह्या इथे लक्ष नाही दिलं होतं. इथे ना अजून एक चेन होती बाई. मला आहे ना हे घरी आल्यानंतर समजलं की या बॅगला आहे ना अजून एक चेन आहे. मी जस्ट आहे ना कपडे काढले आणि डायरेक्ट बंद केलं. म्हटलं हां इथं तुटलेली होती, कसं काय बंद झाली. मग आठवलं अरे सेकंड चेन होती. मग आता काय मला जाऊन रिपेअरने करावं लागणार ती एक चेन. गाईस फायनली आता आम्ही निघालेले आईस्क्रीम खायला. पण नाशिकचं वातावरण गाईस एक नंबर, एकदम थंड थंड वाटतं इथे. ते ना पाऊस चालूच असतो, पाऊस येतो थांबतो जातो, पाऊस येतो जातो थांबतो. म्हणून आहे ना एकदम थंड थंड वाटतं इथे. म्हणून मला इथे आल्यानंतर आहे ना एकदम बरं वाटतं. कारण की म्हणजे एकदम मीडियम टेम्परेचर वाटतं. कारण आपल्या जळगावला काय गरम होतं, इथे आल्यानंतर वाटतं हां बऱ्या टेम्परेचरमध्ये आलेलो आहे. हे बघा ती भारी वाटते पाऊस पडताना. आणि गाईस फायनली उद्या जायचं आहे मला माझ्या मित्रासोबत रील शूट करायला. सो जाईल, त्याच्याशी भेटेल. त्याचे पण चांगले फॉलोअर्स आहे, 70,000 त्याचे मस्त फॉलोअर्स आहे. कॉमेडी रील शूट करतो त्याच्यासोबत, मस्त उद्या रील वगैरे शूट करेल. गाईस तर आलेले या शॉपला, आईस्क्रीम शॉपला. तर इकडे एवढे फ्लेवर्स आहे गाईस. मी करतोय पिना कोलाटा टेस्ट. कोलाटा छान आहे गाईस. तर पारच्या म्हणण्यावरून आहे ना मी हा फ्लेवर ट्राय करतोय, मस्क मेलन. खरबूज आपलं मराठीत काय बोलतात त्याला? खरबूज नाही बोलत रे नाशिकमध्ये. खरबूज डांगर. हा डांगर, आता आठवलं. डांगर बोलतात त्याला. डांगर फ्लेवरचं मी आईस्क्रीम ट्राय करतो आणि खूप मस्त त्यांनी टेस्टसाठी दिलं भाई. आ गया अपना म्हणजे टेस्ट मस्त आहे गाईस. आता जातोय परत घरी. फायनली आईस्क्रीम खाऊन झालेलं आहे. चल गाईस आज असं बसून जाऊ. हे लहानपणी खूप केलेलं आहे, मम्मीच्या मागे बसून. असे फेस आहे ना बॅक साईडला असायचं आणि मम्मी गाडी चालवायची अशी. बाई नाईट लाईफ इन नाशिकमध्ये मीडियम असते. हां ठीक आहे थोडंफार नाईट आऊट वगैरे, बट मुंबईमध्ये सगळ्यात बेस्ट नाईट लाईफ असते बाई. नाईट आऊट जास्त तिकडेच होतं. आपल्या इथे नाशिकला नाही होत ना बाहेर. नाशिकला बंद पण होतं आणि जागा पण अशी काही नाही आहे नाईट आऊटसाठी. इथे जेव्हा आम्ही शुभम समेत आले होते ना, आम्ही जागा शोधत होतो ते आम्हाला नाईट आऊटसाठी जागाच नाही भेटत होती. पंचवटी वगैरे अँड ऑल. सो बघा गाईस रात्री असे फिरता आहे नाशिकमध्ये, कसं वाटतंय गाईस. फायनली घरी आलेले आम्ही. आता झोपतो. उद्या जायचं आहे मला. 11-1 वाजेपर्यंत जाईल मी. त्याने सांगितलेलं आहे तसा टाईम. खूप टाईमपास करत होतो. आणि आय होप गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल. बाय.